झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आणि प्लीज मला समजून घे। आय नो हनी, मी खूप मोठी चूक केली आहे। मी काय करू अगं? मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो। मी त्यावर सोल्युशन काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण एकही सोल्युशन मिळालं नाही। म्हणून शेवटी मी तुझे दागिने विकले। आय एम सॉरी हनी, आय एम सो सॉरी। मी तुला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं। एक्झॅक्टली, तुझा प्रॉब्लेम सुरू झाला तेव्हाच तू मला सांगायला हवं होतंस। आपण दोघांनी मिळून यावर सोल्युशन मिळवलं असतं। तुझा बिझनेस सुरू करण्यासाठी मी तुला किती सपोर्ट केला हे तू विसरला असशील, पण मी नाही। तरी पण तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्यास। तू माझे सोन्याचे दागिने चोरलेस, यापेक्षा जास्त तू माझ्यापासून गोष्टी लपवल्यास, माझ्याशी खोटं बोललास। याने मला जास्त हर्ट झालं। मान्य करतो माझी खूप मोठी चूक आहे, पण माझ्या बिझनेससाठी तू काय काय केलंयस ना, हे सगळं नाही विसरलो अगं। सगळं लक्षात आहे माझ्या। माझी बिझनेस मध्ये फसवणूक झाली, ते सगळं तुला सांगण्याची मला हिंमत झाली नाही। आणि तरी सुद्धा तुला समजून घेतलं आणि आपल्या घरी पुन्हा आलीस, त्याबद्दल थँक्यू। आय लव्ह यू हनी। मी इथे आईबाबांसाठी आली। याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलं। तू खूप मोठी चूक केलीस, त्यामुळे आपल्यातलं हे डिस्टन्स इथून पुढे असंच कंटिन्यू राहील। आणि अगं तू हे काय बोलतेयस? प्लीज असं बोलू नकोस हनी। हे बघ, मी तुला प्रॉमिस करतो की यानंतर मी तुझ्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही। मला एकदा माफ कर हनी, प्लीज प्लीज। एकदा विश्वास तुटला की तो परत यायला वेळ लागतो। तू मला प्रॉमिस करतोयस त्याबद्दल थँक्यू, पण मी हे सगळं कधी विसरेन हे मला माहित नाही। आणि अगं हे काय करतेस तू? आणि अगं काय करतेस? आणि नको ना, प्लीज प्लीज ऐक ना हनी। आणि माफ कर ग मला शेवटचं, प्लीज प्लीज असं नको करूस ना। आणि ऐक ना, प्लीज प्लीज असं काही करू नको हनी। आणि प्लीज हनी, मग मी झोपतो ना खाली, तू नको ना हनी। ऐक ना प्लीज। हात सोड। मला हात लावायचा नाही। परत एकदा गाव जानू। मी पहावे तू दिसावे, कारणे या मनाचे फिटना, अंतरीची अंतरीही कातरी सारी मिटेना। हीच प्रीती हीच भीती, वीण दोघातली तुटेना। हेच कोडे रोज थोडे
सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळीही खुलेना जानू जानू तू तू ठीक आहेस ना तुला श्वास घेता येतोय ना आणि माझं गाणं ऐकतेस का तू झोपली आहेस जानू जानू झोपली वाटतं आनंदींना असं का वाटलं की जानू तिच्याच बेडरूम मध्ये लपायला गेली? त्यांना उगीच वाटलं की खरंच जानू तिथे गेली. मग बाहेर का नाही आली? काल रात्री या खोलीत झोपायला आली होती तशी आलीच नाही. पण गुड नाईट सुद्धा म्हणून गेली नाही. नक्की काय झालंय? ती खोलीत आहे की अजून कुठेतरी लपूनच बसलीये? की काही प्रॉब्लेम झालाय? तू दिसावे आरणे या मनाचे फुटना अंतरीची अंतरेही का तरीही सारी पुन्हा काय केलंस एकतर एवढी माती खाल्ली आहेस आधीच आणि तर भावना मॅडमना साधा कॉल पण नाही केलास. काय करू का त्यांना कॉल? सिद्धू म्हणून जर कॉल केला कदाचित चिडतील त्या. वीणा दोघातली सपना हेच कुडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटना आस मुखल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना काय करू? इतक्या रात्री जयंतच्या खोलीचं दार वाजवू का? पण जानू खरंच झोपलीये का ते बघायलाच पाहिजे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज